नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर करपे. मी अरुण भुवाड. आम्ही स्वागत करतो आपल्या मराठी चॅनलमध्ये, आपली यारी रेसिपी अँड ट्रायल्समध्ये. तर भुवाड, आपल्या प्रेक्षकांना सांग, आज कुठली रेसिपी बनवणार आहे? तर मंडळी, आजची रेसिपी आहे भरलेले बांगडे. तर चला लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण बांगडे आणले बघा. आता हे असे मार्केटमधूनच आपण भरण्यासाठी असे कट करून आणले. परत वरती सुद्धा कट मारलेले. तर हे सगळे बांगडे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे. असा काळा काळा आहे आतमध्ये, ते पूर्ण आपल्याला काढायचं आहे. चांगल्या प्रकारे घेऊन स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचे, पूर्ण घाण काढून घ्यायची. तर मंडळी बघा, आपलं बांगडा चांगल्या प्रकारे स्वच्छ साफ करून झालेला आहे. बघा कसं आतमध्ये एकदम स्वच्छ एकदम. त्याला आपण आगळ लावून घेऊया. साईज पण चांगली मोठी आहे. आपण गोड साईज मोठी भेटली मार्केटला. आता काय करतो आपण? आता आगळ लावायची त्याला. अच्छा, मॅरिनेट करून ठेवायचं का आपल्याला? आगळ लावून नंतर मीठ लावून थोडा एक अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये. आतमध्ये व्यवस्थित लावायचं ना? आतमध्ये थोडं हलकंसं आतमध्ये पण थोडं गेलं पाहिजे. ओके. तर आता काय करते पुढचं? आता आपण ह्याला हळद मीठ लावून घेऊया. अच्छा, दोन्ही साईडनी बनवतो आपण ना? दोन्ही साईड, दोन्ही बाजून जी काय प्रोसेसिंग करायची आहे त्या दोन्ही बाजून करायचं. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालूया. आता पुढचे प्रोसेस काय गोड? त्याच्यात आपण लाल तिखट टाकायचं आहे. अच्छा, आणि ह्याला कमीत कमी अर्धा तास मॅरिनेटला ठेवायचा आहे. त्यानंतर आपला पुढचा जो मसाला बनवायचा आहे तो पुढे आपण बनवूया. तोपर्यंत लाल तिखट लावून घेऊया. व्यवस्थित अगदी मस्तपैकी आतमध्ये जायला असं लाल तिखट भरून घेऊया. चिरा त्याच्यामध्ये मसाला पूर्ण गेला पाहिजे, लाल तिखट सुद्धा. तर बघा मंडळी, आपण हळद मीठ आणि लाल तिखटचे पूर्ण आपण जे कट मारलेला आहे चिरा, त्यातून पूर्ण आतमध्ये गेला पाहिजे ना? अगदी व्यवस्थित पूर्ण मॅरिनेट झालं पाहिजे. आणि आपल्याला हे अर्धा ताटी असंच सोडून द्यायचं, ठेवून द्यायचं आहे मॅरिनेटला ठेवून द्यायचं, जेणेकरून आपण आगळ वगैरे लावलेला आहे ना त्याला, हां हां,
व्यवस्थित मॅरिनेट झालं पाहिजे, लागलं पाहिजे आतपर्यंत. ते मुरेल चांगल्या प्रकारे मग ते त्याच्यामध्ये. तर मंडळी बघा, आपल्याला लागणार साहित्य आता आपण बघूया. बोर्ड आपण इथं काय वाटण करून घेणार आहे ना. हा, आता हे लागणारे साहित्य बघ. हिरवी मिरची आहे, ओलं खोबरं, लसूण, आलं, आपली ही धनिया, कोथिंबीर, थोडं आपण पुदिन्याची पानं घेतले आणि कढीपत्ता आणि थोडं कढीपत्ता. तर हे वाटण करून मग त्यामध्ये आपण स्टफ करणार आहेत. हा, वाटण करून मग त्याला फ्राय करायचं वाटण व्यवस्थित. हो हो. आणि मग ते स्टफिंग करायचं. ओके, चला मंडळी आमच्यासोबत राहा. तर बघा मंडळी, जे आपण आता साहित्य घेतलं होतं त्याचा पूर्ण आपण कसं बोर्ड बारीक करून घेतो ना आता. थोडंसं आपण कटिंग करून घेते, कारण मिक्सरमध्ये लसूण वगैरे वाटली नाही, त्यासाठी आपण छोटे छोटे तुकडे करतो, म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटली जाईल. खोबऱ्याचे तुकडे केले आपण. हां, आणि आपण ते खोबरं घेतलं, ओलं नारळाचं खोबरं. ते कसं आपण ते वरची साल काढून घेतली ना. हा, वरची साल काढून घेतली त्याची. हां, वरची साल काढून घेतली जेणेकरून म्हणजे कसं ते थोडं सॉफ्ट होतंय. तर बघा मंडळी, आपलं हे पूर्ण वाटण चांगलं बारीक झालेलं. आता बघा करता बोर्ड जायला. आता याला फ्राय करून घेऊया. आता आपल्याला जे वाटण आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे. तर पूर्ण तेल गरम झालं होती ना. हो, तेल गरम झाल्यावरती आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण वाटण करताना मीठ नंतर टाकलं ना. नाही, मीठ थोडी हलकीशी हळद टाकायची. त्याच्यामध्ये तुला जर वाटलंच तर लाल तिखट टाकायचं असेल तर टाकू शकतो, तर तुला तिखट पाहिजे असेल तर. म्हणजे ज्यांना आपल्या प्रेक्षकांना तिखट घालायची सवय असेल तर त्यांनी लाल तिखट वापरू शकतात, किंवा जास्त तिखट मिरची, हिरवी मिरची. तर आपण याच्यामध्ये ऑलरेडी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ना. हा, घेतलेल्या आहेत, पण आपण ज्या मिरच्या घेतल्या त्या नॉर्मल तिखट आहेत. जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा लाल तिखट वापरू शकता. अशा पद्धतीनं आपला हिरवा मसाला फ्राय करून झालेला आहे. आता बांगड्यामध्ये याला भरून घ्यायचे.
तर साधारण अर्धा तास आपला झालेला आहे मॅरिनेट करून आणि आपला मसाला पण तयार आहे. आता आपण ह्याला बांगडे भरून घेऊया. बघा हे असे पण कट मारली होती व्यवस्थित. त्याच्यामध्ये तर पूर्ण मसाला स्टफ करून घ्यायचा ना पूर्ण आपलं वाटण ते पूर्ण आहे. हा वाटण फ्राय केलेलं आहे. हम्म. स्टफिंग करायचे व्यवस्थित म्हणे. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपले बांगडे पूर्ण स्टफ करून झालेले आहेत. मसाला पूर्ण अत्यंत भरलेला आहे. आता आपण याला बरोबर फ्राय करूया ना. फ्राय करायचे. तर चला आमचा व्हिडिओ बघत राहा, आमच्या सोबतच राहा. तर मंडळी आता आपण बघा रवा घेतलाय आणि तांदळाचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये आपण थोडं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ हे सगळं मिक्स करून घेऊया. तर बघा मंडळी, आपले स्टफ केलेले बांगडे. आपला तवा गरम झालेला आहे नॉनस्टिक. त्याच्यामध्ये तेल टाकून फ्राय करून घ्यायचे बांगडे. तर बघा मंडळी, आता आपण फूड फ्राय करून घेऊया ना. हा त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित. काही असं दाबायचं ना, हलकसं पीठ टाकायचं याच्यामध्ये. एक एक करून अशा आपण कोटिंग करून साईडला ठेवायचे. तेल चांगलं बघ आपलं गरम झालेलं आहे. तर आपण फ्राय करून घेऊया ना. फ्राय करायचं. तर मंडळी बघूया आपण एका बाजूने फ्राय झालेत काय ते. बघा व्यवस्थित मस्त फ्राय झाले. तर सगळे बांगडे आपण परत एका बाजूने फ्राय करून घ्या. त्याला पूर्ण पलटी करून घ्या ना. हां दोन्ही बाजूने फ्राय करून घ्या चांगलं. ओके. तर बघा मंडळी, आता एका साईडने झाले, आता दुसऱ्या साईडने आपण आता पूर्ण फ्राय करून घेतोय. कसे बबल्स येतोय बघा. आपले फिश चांगल्या प्रकारे फ्राय होते ना बरोबर. एकदम मंद आचेवरती फ्राय करायचे. मंद आचेवरती फ्राय करायची चांगला. आपला मसाला ऑलरेडी आपण फ्राय केलेलाच आहे.
तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपले बांगडे चांगल्या प्रकारे फ्राय झाले आहेत ना. हा, एक एक करून आता फ्राय करायचं होतं. समजा बघायला थोडा वेळ लागेल, एक 5-10 मिनटं, म्हणजे आपलं ही बांगडे व्यवस्थित फ्राय झाले. तर मंडळी बघा, आता आपले हे बांगडे जे आहेत ते व्यवस्थितरित्या अगदी फ्राय झालेले आहेत दोन्ही बाजूनी. हे बघा असे व्यवस्थित. तर आता परत जे आपले दुसरे बांगडे जे आहेत, दुसरी बॅच आहे, पहिली बॅच झाली. हा, आता आपले दुसरे रेडी आहे, ते पण करायचे हे आहे. आपल्याला अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे. तर हे काढून घेऊया ना. काढून घ्यायचे. तर बघा मंडळी, आपली पहिली बॅच रेडी झालेली आहे. आता आपण दुसरी बॅच तयार करतोय. चांगलं कोटिंग करून घ्यावे याला. आणि हे पण आता अशा प्रकारे आपण फ्राय करून घेऊया. तर मंडळी, रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर बघा, आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.